काय माहीत लोक इतकी हुशारी कुठून शिकतात. आपल्याबरोबर देखील राहतात, आपल्यावर ईर्ष्या देखील करतात, नातं देखील निभावतात, वैर देखील धरतात. तोंडावर एक बोलतात तर पाठीमागे काही वेगळंच बोलतात. आपल्यासमोर एक रूप दाखवतात आणि पाठीमागे तर काही वेगळेच असतात. माणूस पण किती विचित्र आहे बघा. पहिल्यांदा देवापुढे हात पसरून पसरून मागत असतो आणि त्याच देवाने या मनुष्याला भरभरून दिलं की हाच मनुष्य दान करण्यासाठी निघतो आणि दान केलेल्या पावतीवर मात्र स्वतःचं नाव लिहितो. आज नुकसान झालं तर भविष्यात फायदा नक्की होईल. आज आपल्याबरोबर अन्याय झाला तर पुढे जाऊन न्याय देखील नक्कीच होईल. आपण अशा लोकांशी लढू शकतो जे आपल्याशी सरळ सरळ वैर घेतात, पण त्यांचं काय करायचं, जे आपलं आपलं म्हणतात आणि पाठीत खंजीर खुपसतात. फसवणं हे वाईट नसतं, तर एखाद्याशी आपलेपणाचं खोटं नाटक करणं वाईट असतं. हे नाटक एक प्रकारचा धोकाच असते. वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते, म्हणून कधीही कोणाचा अपमान करू नये, न कोणाला कमी समजू नये. तुम्ही शक्तिशाली असू शकता, पण ही वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे हे नेहमी लक्षात ठेवा. जे लोक स्वतःच्या स्वतःपेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करतात, दुसऱ्याच्या भावनांचा विचार करतात, बऱ्याच वेळा अशाच लोकांची काळजी करणारे कोणीही नसतं. अशाच लोकांच्या वाट्याला जास्त दुःख येतं. वाईट तर अशा लोकांना वाटतं जे मनापासून नातं निभावतात, जे मनापासून त्यांच्यासाठी समर्पण करतात. नाहीतर जे लोक धोका देतात ते निर्लज्जच लोक असतात. त्यांना ना वाईट वाटतं, ना त्यांना लाज वाटते, ना त्यांच्या डोळ्यात कधी पाणी येतं. आजकाल नात्यामध्ये समजावणं जास्त आणि समजणं कमी आहे. त्यामुळे नाते जुळणं कमी आणि तुटण्याचं प्रमाण जास्त आहे. जोपर्यंत तुमच्यात दुसऱ्याचा दोष आणि कमीपणा शोधण्याची सवय राहील, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं काय तर स्वतःचं सुद्धा चांगलं करू शकणार नाही. शहाणपणाने वागायला शिका. तुमच्या विरोधातल्या गोष्टी शांतपणे ऐकायला शिका. विश्वास ठेवा, एक दिवस या विरोधातल्या गोष्टींनाच वेळ नक्की उत्तर देईल. संयम आणि सहनशीलता ही आपल्यातील कमजोरी नाही, ही तर अशी ताकद आहे जी सर्वांच्यातच बघायला मिळत नाही, पण ज्यांच्यात आहे त्यांचं जीवन महान आहे. तू कसा आहेस, बरा आहेस ना, असं विचारणारं नातं जवळ ठेवा. तुझ्याजवळ किती संपत्ती आहे हे विचारणारे तर बरेच भेटतील. आपण कितीही मोठ्या पदव्या घेऊन शिक्षण घेतलं असेल आणि आपल्या लोकांचे दुःखच आपल्याला माहीत नसेल, आपल्या लोकांच्या भावनाच आपल्याला कळत नसतील, तर अशा शिक्षणाचा काही सुद्धा उपयोग नाही. दुसऱ्याला दुःख देऊन किंवा फसवून मिळालेले सुख हे जास्त दिवस टिकू शकत नाही. कोणाच्याही स्वभावाला तुम्ही बदलू शकत नाही. बघा, कांदा कितीही प्रेमाने कापा, तो आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. जन्म झाल्यावर वाटलेल्या मिठाईपासून सुरू झालेला हा खेळ श्राद्धाच्या खिरीवर येऊन संपतो आणि हाच जीवनाचा गोडवा आहे. पण वाईट वाटण्यासारखी एकच गोष्ट आहे की माणूस या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी स्वतः खाऊ शकत नाही. जीवनाचं काय आहे? जन्माला आल्यावर आंघोळ करायची आणि मरून जाताना आंघोळ करूनच जायचं. चला तर पुन्हा भेटूया छान विचारांबरोबर. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.